येणाऱ्या गुढीपाडव्याला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं ते बघूयात। 2 वाटी दही एका सुती कपडामध्ये बांधून घ्यायचं आणि चाळणीवर ठेवून 2 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आता ज्यावेळी तुम्ही श्रीखंड बनवायला घेणार आहात त्याच्या 15 ते 20 मिनिटं आधी 2 ते 3 चमचे गरम दुधामध्ये केशरच्या काड्या घालून त्या भिजत ठेवून द्यायच्या। 2 तास झाल्यानंतर बघू शकता चाळणीमधून पाणी खाली नितळून छान चक्का इथे तयार झालाय। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि चमच्याने छान मऊ होईपर्यंत फेटून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटं चक्का एकसारखा छान फेटून झाल्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर, थोडेसे काजू बदामाचे तुकडे आणि थोडी थोडी करून पिठी साखर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आपल्याला कितपत गोड हवा आहे त्यानुसार पिठी साखर मिक्स करून झाली की केशरचं दूध घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। वरतून काजू बदामाचे तुकडे घालायचे। छान असं घरच्या घरी श्रीखंड तयार झालं। काय मग बनवताना या पाडव्याला? तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।